नमस्कार, मी सुभाष कर्णिक. यूट्यूबवरील कथाकथन श्रवण दर्शन या माझ्या चॅनलवर रसिकांचं पुन्हा एकदा स्वागत. आज एक नवीन कथा पुन्हा सादर करीत आहे. आनंदाचे डोही आनंद आनंद. आनंद गृहनिर्माण संस्थेच्या कार्यकारिणीची बैठक भरली होती. अध्यक्ष राऊत यांनी प्रथम सर्वांचं स्वागत केलं. नंतर ते म्हणाले, आपल्या दोन्ही इमारतींना 30 वर्षाचा कालावधी झाला आहे. काही ठिकाणी पाण्याची गळती सुरू झाली आहे. इमारतीमध्ये लिफ्ट नसल्याने 4थ्या मजल्यावरील ज्येष्ठ नागरिकांना जिन्याने चढ उतार करताना त्रास होतो. अशा सर्व बाबींचा विचार करून संस्थेतील 48 पैकी 47 सभासदांनी इमारतीचा पुनर्विकास करण्याबाबत संमतीपत्र दिले आहे. आता फक्त राकेश दिवेकर यांचे संमतीपत्र आले नाही. राकेशचे वडील आप्पा एकटेच येथे असतात. सदनिका राकेशच्या नावावर आहे आणि तो सध्या अमेरिकेत नोकरी करतो आहे. त्या 2 वेळेला पत्र पाठवूनही संमतीपत्र देण्याबद्दल लिहिलं आहे, पण अद्याप उत्तर आले नाही. इतक्या देवेकरांच्या शेजारच्या सदनिकेत राहणारे चौबे म्हणाले, राऊत, माझ्याकडे राकेशचा फोन नंबर आहे. आपण फोनवर संपर्क साधूया का? चौबेंनी राकेशला फोन लावला. आवाज मोठा ठेवला. हॅलो चौबे काका, मी राकेश बोलतोय. एकदम फोन केला. आप्पा ठीक आहेत ना? होय राकेश, होय. आज मी तुला मुद्दाम फोन केला. आपल्या संस्थेच्या कार्यकारिणीची बैठक चालू आहे. आपल्या इमारतीच्या पुनर्वसनाबाबत चर्चा चालू आहे. आपले अध्यक्ष राऊत तुझ्याशी बोलू इच्छितात. राऊत बोलू लागले, राकेश, आपल्या इमारतीच्या पुनर्विकासाच्या बाबत मी 2 पत्र पाठवली, पण तुझ्याकडून अद्याप संमतीपत्र आलं नाही. तुझ्या एकट्यासाठी संपूर्ण प्रक्रिया थांबवता नाही येणार आम्हाला. राकेश म्हणाला, काका, मला तसं पत्र द्यायची इच्छा आहे, पण आप्पांची सोय कशी करावी हे कळत नाही. त्यांना ती जागा सोडून भाड्याच्या घरात जावं लागेल. माझ्या बहिणीची सासूरवाडी जवळच आहे. सासरे रोज आप्पांना जेवणाचा डबा आणून देतात. त्यांनी सांगितलं की आप्पांसाठी भाड्याचं घर शोधलं ते खूप दूर आहे. तेवढ्या दूर ते जाऊ शकणार नाहीत. त्यांचंही वय झालं आहे. राऊत म्हणाले, अरे पण तुझ्याकडे त्यांना घेऊन जा. मागे ते आले होते ना तिथे अमेरिकेत. राकेश म्हणाला, काका, तुम्ही माझ्या लहानपणापासून मला ओळखता. तुम्हाला कसं सांगू. इकडे आप्पा आले, पण त्यांचं आणि लुसीचं पटतच नव्हतं. लुसी, तू अमेरिकन मुलीशी लग्न केलेस काय? राऊतांनी आश्चर्याने विचारलं. नाही काका, ती भारतीय आहे, पण तिचे आई बाबा येथे स्थायिक झाल्यानं त्यांनी लाडानं तिचं नाव लुसी ठेवलं. तिचं वागणं, बोलणं, राहणं सर्व अमेरिकन पद्धतीचं. ते आप्पांना रुचेना, म्हणून ते इकडे येण्यास तयार नाहीत. समोर बसलेले गोरेंनी फोन घेतला. राकेश, अरे मी जतीन बोलतोय. अरे वा दोस्ता, किती दिवसांनी बोलतोयस? राकेश, तुझ्या करिश्मा वहिनीचे वडील माझ्याकडे येऊन राहतात ना, तसाच आप्पांना तुझ्या बहिणीकडे पाठव. जतीन, हा पर्याय शोधला. ताई सिमल्यालाच आहे. तिथली थंडी आप्पांना सहन होत नाही. त्यांची तेथे जायची तयारी नाही. राऊत यांनी पुन्हा फोन घेतला. राकेश, आम्ही फार काळ वाट थांबवू शकत नाही. तू 15 दिवसात तुझी संमती कळव. आम्ही 27 तारखेपर्यंत वाट पाहू. नंतर पुढील कारवाई सुरू करू. ठीक आहे? त्यांनी फोन बंद केला. सगळे बोलणे ऐकल्यावर समोर बसलेल्या मानेआजी म्हणाल्या, आप्पा आणि लुसी 2 पिढ्या. या 2 पिढ्यात वाकड्या बोलण्यात अंतर असतंच. ते आपण समजून घ्यायला हवं. पांडे म्हणाले, आजी, तुम्ही बरोबर बोललात. तुम्ही सगळे 6 जण गुण्यागोविंदाने एकत्र राहतात. तुमचा मुलगा, सून, नातवंडे सगळे. आजी म्हणाल्या, अहो, आपण सगळ्यांनी तडजोड करावी. आत्ताच्या परिस्थितीत किती बदल झाला.
हे रिटायर व्हायच्या अगोदर 2 वर्ष घरात फोन आला. तोपर्यंत मी कधी फोन वापरला? आता सारी लहान पोरं मोबाईल वापरतात. त्या कोरोनाच्या काळात माझ्या नातवंडांची मोबाईलवरच शाळा भरली होती की सगळे मोकळेपणे बसले. राऊत म्हणाले, आपण 15 दिवसांनी प्रक्रिया सुरू करू. आम्ही अगोदरच आर्किटेक्ट आणि बिल्डर शोधून ठेवला आहे. आपल्याला प्रत्येकाला जागा रिकामी करून भाड्याच्या घरात जावंच लागेल. तेव्हा सर्वांनी घर शोधण्यास सुरुवात करा. संस्थेच्या कार्यकारिणीची बैठक पुन्हा भरली. अध्यक्ष राऊत म्हणाले, आज 28 तारीख. राकेश दिवेकर यांच्याकडून आजपर्यंत संमतीपत्र आलं नाही. त्याला दिलेली मुदत संपली. आता काय करायचं? पुढची प्रक्रिया आपण सुरू करू शकतो. कायद्यानुसार राकेशला सदनिका रिकामी करून द्यावीच लागेल. आपल्या सर्वांचा अतिशय कौटुंबिक संबंध असताना अशा प्रकारे कारवाई करायचाच मनाची तयारी होत नाही. काय करावं? चौबे म्हणाले, आज आपण राकेशशी पुन्हा फोनवर बोलूया का? काही मार्ग निघतो का बघू. त्याने फोन लावला. राकेश, मी चौबे काका बोलतोय. राऊत काकांना तुझ्याशी बोलायचं आहे. राऊत फोनवर बोलू लागले. राकेश, तुझ्याकडून अद्याप ते संमतीपत्र आलं नाही. 15 दिवसाची मुदत कालच संपली. काय ठरवलं आहेस? राकेश म्हणाला, काका, तुम्हाला संमतीपत्र देण्याची माझी इच्छा आहे, पण आप्पांची मला काळजी वाटते म्हणून मी पर्याय शोधत होतो. पण परवा राणे काकांचा फोन आला. ते आणि काकू माझ्यावर खूपच चिडले. रागाने माझ्याशी बोलले. म्हणाले, तुला आमचं मरण बघायचं आहे काय? आम्हाला जिन्याने वर खाली करताना प्रचंड शारीरिक वेदना होतात. नव्या इमारतीत लिफ्ट देणार असल्यानं आम्ही याची वाट पाहतोय, पण सारे तुझ्यामुळे अडलं आहे. आप्पांना तू कुठेही ठेव. आम्ही घरं रिकामी करू तेव्हा आप्पांचं सामान आणि आप्पा यांना रस्त्यावर ठेवू. राहुल काका, माझं काय चुकलं? आप्पांची काळजी नको करायला का? मी आता ठरवलं आहे, मी संमतीपत्र देणार नाही. बघूया राणे काय काका आप्पांना रस्त्यावर कसे उतरवतात. राकेशने फोन बंद केला. सगळे गडबडले. पांडे म्हणाले, या राण्यांना शहाणपण करायला कोणी सांगितलं? उगाच काहीतरी बोलायचं. माने आजी म्हणाल्या, राकेशच्या आईचे आणि राणे वहिनीचे बऱ्याच वर्षापूर्वी भांडण झालं होतं. तो रोप एवढ्या वर्षांनी कशाला काढायचा? मंडळी, राऊत म्हणाले, आपण आता पुढची कारवाई सुरू करू. संपूर्ण कार्यवाही पूर्ण होण्यास इमारत विकासाच्या ताब्यात द्यायला 3-4 महिने लागतील. तोपर्यंत राकेशला समजावून सांगू, काहीतरी मार्ग काढता येईल. मात्र तुम्ही सगळे पर्यायी जागा शोधायला सुरुवात करा. मी सर्वसाधारण सभेची सूचना पाठवतो. आनंद संस्थेची सर्वसाधारण सभा भरली होती. सभेमध्ये 47 सभासद आणि काहींचे कुटुंबीय हजर होते. वातावरण शांत होते. आज त्यांना आयुष्यातला एक महत्त्वपूर्ण निर्णय घ्यायचा होता. त्या निर्णयानंतर त्या प्रत्येकाला आपल्या सामानासह सदनिकेतून 2-3 वर्षासाठी बाहेर पडायचं होतं. गेली 30 वर्ष त्या ठिकाणी राहिल्याने सगळ्यांच्या भावना, आठवणी त्या इमारतीशी जुळल्या होत्या. कोणाचे बालपण, कोणाचे विवाह, कोणाचे विविध क्षेत्रातलं यश साऱ्यांनी कौटुंबिक वातावरणात साजरे केलं होतं. अध्यक्ष राऊत उभे राहिले. मंडळी, आज या विशेष सर्वसाधारण सभेत तुम्हा सर्वांचं स्वागत. आज आपण एका अतिशय महत्त्वाचा आणि आपल्या प्रत्येकाच्या आयुष्याला स्पर्श करणारा निर्णय घेणार आहोत. आपल्या या जुन्या इमारतीचा पुनर्विकास करण्यास मंजुरी देणं आणि त्याची जबाबदारी आणि अधिकार कार्यकारिणीला देणं यासाठी आपण जमलो आहोत. आपली मान्यता मिळाली की आर्किटेक्ट, विकासक यांच्या नेमणुकीबाबत पुढील पाऊल कार्यकारिणी घेईल. राकेश दिवेकर यांच्याखेरीज सर्व 47 सभासदांची संमतीपत्रे मिळाली आहेत.
आता इतक्यात चौबेंचा मोबाईल फोन वाजला. चौबे म्हणाले, अध्यक्ष, राकेशचा फोन आहे. त्याने फोनचा आवाज मोठा केला. काका काका काका, मी राकेश बोलतोय. तुम्ही कुठे आहात? आजच्या सभेची नोटीस मिळाली म्हणून फोन केला. काका, माझ्या आप्पांची काळजी माझा दोस्त सतीने मिटवली. काका त्याला धन्यवाद द्या. धन्यवाद. शब्दही अपुरे आहेत. काका राऊत काकांना सांगा माझी संमती कळवा. काका, मी फार बोलू शकत नाही. काका नाही फोन बंद झाला. सगळे शांत बसले होते. जतीनने काय केलं? राकेश एवढा भावनावश का झाला? सगळ्यांना प्रश्न पडला. राऊत म्हणाले, शेवटचे संमतीपत्र आता मिळेल. पण जतीन, तुम्ही काय केलं? जतीन उभा राहिला. प्रेक्षकांमध्ये बसलेल्या आपल्या पत्नीला, करिश्माला त्यांनी जवळ बोलावलं. कसे बोलायचं यावर त्यांनी थोडा विचार केला. राऊत काका, मागच्या बैठकीत तुम्ही दिलेल्या सूचनेनुसार आम्ही भाड्याची घरं शोधायला सुरुवात केली. 4 दिवसापूर्वी जयपूरहून करिश्माच्या भावाचा फोन आला की ती दोघं दौऱ्यावर जात असल्याने बाबांना येथे पाठवतो. त्यावेळेस बोलता बोलता करिश्मा म्हणाली की तू माझ्या बाबांची जशी काळजी घेतोस तशी तुझ्या जिवलग मित्र राकेशच्या बाबांची, आप्पांची काळजी का घेत नाहीस? मग आम्ही दोघांनी खूप विचार केला आणि त्यानुसार आमच्यासाठी शेजारी असलेली 2 घरं भाड्याने घेतली. एक माझ्या नावावर आणि शेजारचे घर आप्पांच्या नावावर घेतलं. करिश्मा म्हणाली, आप्पा शेजारच्या घरात स्वतंत्र राहू शकतील. मी माझ्या बाबांसारखी त्यांची काळजी घेईन. वाटल्यास माझ्या बाबांना येथेच ठेवून घेऊ, म्हणजे दोघांना एकमेकाची संगत मिळेल. आज सकाळी मी राकेशला हे फोन करून सांगितलं. जतीन बोलायचं थांबला. तसे भोवतालचे सर्वजण उठले आणि त्यांनी टाळ्या वाजवून आनंद व्यक्त केला. माने आजी जतीन आणि करिश्माच्या जवळ गेल्या. पोरांनो, 2 पिढ्यामधलं अंतर असतंच रे, पण ते ओलांडण्यासाठी पूल बांधावा लागतो. पूल प्रेमाचा, जिव्हाळ्याचा, आपुलकीचा आणि आनंदाचा. तुम्ही दोघांनी तो बांधला आणि राकेशचाच नाही तर आपल्या सर्वांचा प्रश्न छान सोडवला. माझे आशीर्वाद आहे तुम्हाला. आजीने त्या दोघांना जवळ घेतलं आणि दोघांच्याही कपाळाचं चुंबन घेतलं. राऊत म्हणाले, खरं आहे, अगदी खरं आहे. जतीन, तुम्ही दोघांनी आपणा सर्वांची समस्या किती छानपैकी सोडवली. आम्हाला तुमचा अभिमान वाटतो. मंडळी, आपल्या संस्थेचं नाव आहे आनंद संस्था, म्हणून मी म्हणेन, आनंदाचे डोही आनंद आनंद. टाळ्याचा प्रचंड गजर होत राहिला.